गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर सकाळचे 6 वाजले होते आणि मी रोज सारखं क्रिकेट खेळायला चाललो होतो. त्यानंतर खाली आलो, शूज वगैरे घातला. शूज वगैरे घालून झाल्यानंतर बॅट घेतली आणि डायरेक्ट क्रिकेट ग्राउंडकडे जायला निघालो. तर इंदापूरचं आय कॉलेज आहे आणि सकाळ असल्यामुळे इथं काहीच गर्दी नाहीये. त्यानंतर पुढे गेलो आणि डायरेक्ट ग्राउंडवरती पोहोचलो. ग्राउंडवरती पोहोचल्यानंतर थोडा वेळ वॉर्मअप केला. अजून पोरं येतच होते हळूहळू. त्यानंतर मॅच वगैरे चालू झाली आणि पहिलीच बॅटिंग आमची होती आणि आमच्या टीममध्ये पोरांची कमी आहे. बिकॉज आमच्या टीममधले पोरं बाहेर जॉबला वगैरे कॉलेजला वगैरे असल्यामुळं आमची टीम पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्येक मॅचमध्ये आम्हाला विकेट टिकून खेळावं लागते. आम्ही काही जास्त मोठं टार्गेट नाही देऊ शकलो, सो आम्ही हा मॅच हारून घरी जायला निघालो. तर तुम्ही इंदापूरच्या बस स्टँडचा समोरचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर घरी पोचल्यानंतर ह्या दोघे माझ्यापाशी आलं. मग यांना यांचा व्हिडिओ लावून दिला आणि हे व्हिडिओ बघत होते त्यांचा. त्यानंतर थोडा वेळ ते लॅपटॉप बघत बसले. मग मी खाली गेलो. खाली गेल्यानंतर पुन्हा वरती आलो. तर तुम्ही हे झाड पाहू शकता. तर हे आमच्या आंब्याचं झाड आहे. तर ह्याला हळूहळू आंबे लागत आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी आणि पापा गावात जायला निघालो. तर तुम्ही हे पाहू शकता, बस बंद पडली होती, सो दुसरी बस बोलवली होती. आज रविवार असल्यामुळे इंदापूरचा बाजार भरतो, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानंतर थोडं पुढे आलो. माझी सिस्टर ॲडमिट होती, सो तिला भेटलो. थोडा वेळ तिच्यापाशी बसलो, गप्पा वगैरे मारल्या. गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. नंतर तुम्ही रांगोळी पाहू शकता. त्यानंतर थोडं पुढे आलो. संत रोहिदास महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो. जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही खडकपुरावरती गेलो. तर इंदापूरचं मेन पेठ आहे. त्यानंतर वरती गेलो आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर तुम्ही गर्दी पाहू शकता. इंदापूरचा बाजार असल्यामुळे त्या गर्दी आहे. घरी गेलो. हिला घेतलं तर ही फक्त 7 ते 8 महिन्याची आहे. तर हिची स्माईल तुम्ही पाहू शकता किती क्यूट आहे. त्यानंतर मी फ्रंट कॅमेरा चालू केला आणि ती स्वतःकडेच बघून हसत होती. त्यानंतर ती माझ्याकडे बघायला लागली. तिला समजत नव्हतं कॅमेऱ्यावर आहे ते. बसून बसून खूप बोर होत होतो, सो गाडी काढली आणि चक्कर मारायला गेलो. आणि वरती खूपच गर्दी होती बाजारामुळे, तुम्ही गर्दी पाहू शकता. त्यानंतर इंग्लिश गाणे लावले आणि हे माझं फेवरेट इंग्लिश गाणं आहे. त्यानंतर ऑफिस पुढूनच गेलो. त्यानंतर इव्हिनिंग व्ह्यू तुम्ही पाहू शकता. घरी गेलो, पिशवी वगैरे घेतली. पिशवी वगैरे घेऊन मी बाजारात आलो. मला मम्मीने बाजारात पाठवलं होतं. काय जास्त बाजार करायचा नव्हता, सो जास्त बाजार नाही घेतला. त्यानंतर थोडं पुढे आलो. 40 फुटी रोडला आलो. इथून यांच्याकडून बटाटे घेतली. बटाटे वगैरे घेऊन झाल्यानंतर आमचा बाजार पूर्ण झाला. मग आम्ही घरी जायला निघालो. घरी गेलो. थोड्या वेळ मित्रांमध्ये बसून वगैरे झाल्यानंतर घरी गेलो. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ.